खरंच आहेस तुकाराम मुंडे सॉलिड माणूस आहे. कोर्टाने त्यांना खडसावलं होतं की तुम्ही फक्त खासगी आस्थापनांवर कारवाई करताय व सरकारीला सूट देताय. मित्रांनो, IAS तुकाराम मुंडेंनी आज हायकोर्टाच्या कॅन्टीनवरच दाद टाकली. याला म्हणतात जिगरा. एका पोझिशन मधून तुम्हाला जी पॉवर मिळते, काम करायची ताकद मिळते, तर समाजात किती रेव्होल्युशनरी चेंजेस होऊ शकतात हे एका व्यक्तीने आपल्याला दाखवून दिलंय. त्याचबरोबर त्यांनी अजून एक कौतुकास्पद निर्णय घेतला, तो म्हणजे शाळेच्या आवारात जंक फूड असतील किंवा चिप्स असतील याला बॅन करण्याचा. याच्या लहानपणापासून काही आबार चबार खाण्याच्या सवय लागतात, त्या पुढे जाऊन आपल्याला घातक ठरतात. मित्रांनो, मला आठवतं मी एका मोठ्या वयाच्या व्यक्तीसोबत एकदा जेवण करत होतो. तर सोशल प्रेशरमुळे असेल किंवा जेवण वाया न जाऊ देण्याच्या इथिकल व्हॅल्यूमुळे असेल, आपण जे आपल्या पुढे आहे किंवा जे ऑर्डर केले ते आपण सर्व संपवण्याचा प्रयत्न करतो. तसंच मी ते संपवण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र माझं पोट भरलंय त्या व्यक्तीला समजत होतं. तर ते बोलले की नसेल तर कशाला घेतो. नंतर मी उत्तर दिलं की वाया कसं जाऊन द्यायचं. तेव्हा माझ्या त्या अनुभवी मित्राने ते जे वाक्य उच्चारलं ना, ते माझ्या कोर मेमरीत सेव्ह झालंय. दॅट डस्टबिन इज ऑलवेज बेटर दॅन दिस डस्टबिन. ते म्हणजे रेस्टॉरंट मधले जे डस्टबिन ठेवले त्यामध्ये आता उरलेलं अन्न ते नेऊन टाकतील, ते कधी आपल्या शरीरातल्या डस्टबिन पेक्षा चांगलं आहे. असं मूळ मुद्द्याकडे येऊ. खरंच IAS तुकाराम मुंडेंसारखे फक्त 50 जरी अधिकारी आपल्या देशाला लाभले तरी सिस्टीम मध्ये आपल्या आमूलाग्र बदल होऊ शकतो व त्याचा इनडायरेक्ट फायदा आपल्या सामान्य जनतेला होऊ शकतो. आणि आपल्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये रस्त्यांची क्वालिटी असेल किंवा फूड सेफ्टी असेल किंवा एअर क्वालिटी इंडेक्स असेल किंवा मुळात सिव्हिक सेन्स पण असेल, यांसारखे प्रश्न आपण सर्वांना उपस्थित होत आहेत. अर्थात हे संपूर्ण राष्ट्राच्या वैचारिक प्रगतीचं लक्षण आहे. बाकी IAS तुकाराम मुंडेंविषयी आपल्याला काय वाटतं आपण कमेंट मध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.